मधू प्रेग्नेंट होती, त्यामुळे ती जास्त काळ उभी राहू शकत नव्हती. थोड्या वेळाने ती स्वयंपाकघरात खुर्चीवर बसून काम करत होती. लवकरच तिने काम पूर्ण केले होते. तिने आपल्या नंदेला जेवण दिले आणि स्वतः जेवल्यानंतर ती तिच्या खोलीत झोपायला गेली. कारण तिचा नवरा नितीन याने संध्याकाळीच फोन करून आपल्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे आणि जेवण करूनच घरी येणार असल्याचे सांगितले होते. तिची सासू आपल्या बहिणीच्या घरी तिला भेटायला गेली होती. या दिवसात मधूची तब्येत बरी नव्हती. तिची सासू घरी असायची, त्यामुळे ती त्यांच्या सोबत मिळून काम करून घ्यायची आणि सासू सुनेचे दोघींचेही मन रमायचे. आजकाल मधू एकटीच असल्यामुळे परेशान असायची. घरची कामं तिला एकटीलाच करावी लागत होती. तिची नणंद सकाळी लवकर टिफिन घेऊन ऑफिसला जायची आणि संध्याकाळीच घरी यायची. घरी आल्यानंतरही ती घरच्या कामाला हात लावत नसे, कारण तिचं असं म्हणणं होतं की मी ऑफिसला जाते आणि थकून परत येते, त्यामुळे मी कोणतेही काम करणार नाही. गरोदर होईपर्यंत मधू सर्व कामे आनंदाने करत असे, पण आता तिला गरोदरपणात काही समस्या येऊ लागल्या होत्या. म्हणून कधी कधी ती आपल्या नंदेला काही काम करायला सांगायची. तेव्हा तिची नणंद तिला उलट कडक शब्दात उत्तर द्यायची आणि मधू मात्र गप्प बसायची. त्यामुळे आता तिने आपल्या नंदेला कोणतेही काम सांगणे बंद केले होते आणि हळूहळू सर्व कामं ती स्वतःच करू लागली. आजही तिची तब्येत बरी नव्हती आणि तिची कंबर खूप दुखत होती. म्हणून मधू जेवण तर जेवली होती, पण रात्रीची भांडी तिने धुतली नव्हती आणि स्वयंपाकघरही साफ केले नव्हते. ती खोलीत अशीच पडून होती. काही वेळाने थकव्यामुळे तिला झोप लागली. मग अचानक तिला कोणीतरी हलवल्यासारखं वाटलं. तिने पापण्या उघडल्या तेव्हा ती घाबरून उठून बसली, कारण तिची नणंद ओरडत होती आणि काहीतरी बोलत होती. अचानक झोपेतून जागी झाल्याने तिला काहीच समजत नव्हते. ती डोळे चोळत उठून बसली. मग तिची नणंद रागाने म्हणू लागली, तुला ऐकू येत नाही का? केव्हापासून मी तुला उठवत आहे. वहिनी रात्री किचनमध्ये खरकटी भांडी ठेवत नाहीत. तू अंथरूण सोड आणि माझी रिकामी प्लेट आणि बाकीचे भांडी धुवून घे. तू फक्त तुझी प्लेट धुतलीस आणि बाकी सगळी भांडी अशीच ठेवलीस. आई आता घरी असती तर तिला खूप राग आला असता. तिची नणंद तिला झोपेतून उठवत म्हणाली. तर कंबरदुखीने त्रस्त असलेल्या तिच्या वहिनीने नकार देत म्हणाली, नाही ताई, मी भांडी साफ करायला जाणार नाही. तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर तुम्ही भांडी का स्वतः धुवत नाही? निहारिका रागाने म्हणाली, वहिनी, मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करते, थकून जाते. भांडी साफ करणे हे माझे काम नाही, तुमचे काम आहे. वहिनी पण रागाने म्हणू लागली की आज मी पण थकली आहे. माझी तब्येत बरी नाही. माझी कंबर दुखत आहे, म्हणून मी भांडीही साफ करणार नाही. सकाळी माझी तब्येत बरी झाल्यावर मी माझे काम करेन. भांडी साफ करणे हे माझे काम आहे असे तुम्हाला वाटत असेल तर माझ्या कामात तुम्हाला बोलण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काय काम करता काय नाही त्यावर मी तुम्हाला काही बोलायला येते का? नाही ना. मग घरच्या कामात तुम्हाला बोलण्याची गरज नाही. बरं, व्यावहारिक दृष्टिकोनातून तुम्ही मला घर खर्चासाठी थोडी मदत करायला हवी आणि माझ्या मदतीसाठी एक मोलकरीण ठेवली पाहिजे, पण तुम्ही असं करत नाही. वरती तुम्ही मला मोलकरणीप्रमाणे रात्रंदिवस काम करत राहायला सांगत आहात. तिची नणंद रागाने म्हणाली, वहिनी, आई घरी नाही त्यामुळे तुझ्यावर कोणी लक्ष ठेवणार नाही असे समजू नकोस. सासू नसेल तर काय झालं, मी तर आहे ना घरी. तेव्हा मधूनीही कडक उत्तर दिले आणि म्हणाली की तू माझी नणंद आहेस, त्यामुळे माझी नणंदच बनून राहा. सासू बनण्याची गरज नाही. मी एकाच वेळी 2 सासवांना सहन करू शकत नाही, समजलं का? आणि तसंही आई माझ्यावर कधीच अशी नजर ठेवत नाहीत. उलट त्या मला प्रत्येक कामात मदत करण्याचा प्रयत्न करतात. पण मी विचार करते की या वयात त्यांनी जास्त काम करू नये, म्हणून मी त्यांची जास्त मदत घेत नाही. पण उद्या तुझंही लग्न होणार आहे आणि तुला तुझ्या सासरच्या घरी जावं लागेल, हे विसरू नकोस. तिथे तुम्हाला कसं वागवले जाईल हे फक्त वेळच सांगेल. आतापासून एवढ्या उद्धट होऊ नका. तिची नणंद रागाने म्हणाली, अगं, मी खूप कमावते, मी स्वयंपाक करायला कामवाली बाई ठेवीन. आता यांचा वाद चालूच होता की तितक्यात नितीनने घरात प्रवेश केला. आपल्या बहिणीचे बोलणे ऐकून त्याला खूप राग आला. तो विचार करू लागला की माझी बायको दिवसभर घरातल्या सगळ्यांची काळजी घेते. सुरुवातीला तिने नोकरीही केली नाही, कारण आईला दिवसभर घरात एकटेपणा जाणू नये आणि मी पण तिच्याबद्दल विचारही करत नाही. त्याने बहिणीला खडसावले आणि म्हणाला, निहारिका, तू तुझ्या बहिणीला हे काय म्हणत आहेस?
जर माझी बायकोही तुझ्यासारखं आयुष्य जगू लागली तर तुम्हा लोकांनाच त्रास होईल. माझी बायको तुझ्यासाठी सकाळी लवकर उठून टिफिन तयार करते, त्यामुळे तू वेळेवर ऑफिसला जाऊ शकतेस. असे असून सुद्धा तू किती वेळ आईजवळ बसतेस. माझी बायको आपल्या आईची काळजी घेते, तिच्या सुखदुःखात तिच्या पाठीशी उभी असते. तुला जसे आयुष्य जगायचं आहे तसं आयुष्य माझी बायकोही जगू शकते. ती सुद्धा ऑफिसला जाऊन काम करू शकते आणि घरी स्वयंपाक आणि झाडू पोछा करण्यासाठी बाई ठेवू शकते. पण स्वयंपाकीन आणि मोलकरीण नातेसंबंध जोपासत नाहीत किंवा कुटुंबाची काळजी घेत नाहीत. माझ्या बायकोने तिच्या करिअरच्या पेक्षा तिच्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य दिलं आहे. ही तिची चुकी आहे का? निहारिका, तुझी वहिनी आता प्रेग्नंट आहे. उद्या ती आई होईल. मुलांना सोडून ऑफिसला गेली तर मुलांचे संगोपन कसे होणार? माझी बायको कशीही असो, काहीही करो, मला तिचा अभिमान आहे. आणि या सर्व गोष्टी ऐकून मला असे वाटते की चूक ही माझीच आहे. मीच माझ्या बायकोचा कधी विचार केला नाही. उद्यापासून मी एक कामवाली बाई बोलावून घेतो. ती अतिरिक्त कामं करेल आणि आता कामवाली बाई झाडू पोछा, कपडे, भांडी सर्व काही करेल. यासाठी मला थोडे जास्तीचे पैसे द्यावे लागले तरी चालतील, पण आता मी नक्कीच माझ्या बायकोची काळजी घेईन. मी तुमच्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा करू शकत नाही. निहारिका, आता तू इथून निघून जा. तुझ्या वहिनीला आराम करू दे. उगाच तिला हे काम शिल्लक आहे, ते काम शिल्लक राहिलं आहे असे काही सांगत बसू नकोस. जी काही कामे बाकी आहेत ती उद्या बघून घेऊ. भावाचा फटकार ऐकून निहारिका तोंड वाईट करून तिच्या खोलीत गेली. आता तिला खूप राग आला होता, म्हणून तिने लगेचच आईला फोन लावला आणि तिच्या वहिनीची तक्रार केली. आई, बघ ना, आज वहिनीने स्वयंपाकघरात भांडी तशीच ठेवली आहे. मी तिला समजवायला गेली तर उलट दादा माझ्याशीच भांडू लागला. तेव्हा तिची आई कावेरीताई तिला म्हणाल्या, बाळा, मी उद्या घरी येते तेव्हा बघतेच. तू शांत झोप आणि दादा वहिनीजवळ जाऊ नकोस. आपल्या आईचे असे बोलणे ऐकताच निहारिका विचार करू लागली की आई घरी आल्यावर दादा आणि वहिनीला चांगलीच खडसावे. त्यामुळे ती रात्री अगदी आनंदात झोपी गेली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरीताई घरी आल्या आणि घरात पाऊल ठेवल्याबरोबर त्यांची नजर सोफ्यावर पाय पसरून मोबाईल खेळणाऱ्या त्यांच्या मुलीवर निहारिकावर पडली. तर त्यांची सून किचनमध्ये निहारिकासाठी टिफिन बनवत होती. हे दृश्य पाहिल्याबरोबर कावेरीताई रागातच म्हणाल्या, निहारिका, मी घरातून निघताना तुला तुझ्या वहिनीची काळजी घेण्यास सांगितले होते ना, पण तू तर तुझ्या वहिनीची काळजी घेणे दूरच, उलट तू फोनवर तिची तक्रार केलीस. निहारिका, तुला माहित आहे ना, तुझी वहिनी प्रेग्नंट आहे. अशा वेळी तरी निदान तू तिला थोडी मदत केली असतीस तर किती बरे झाले असते. अगं, जरी ती भांडी मागे सोडून आराम करत होती तर तुला काय त्रास होत होता? मी सुनबाईची सासू आहे हे विसरू नकोस. तू नाहीस जी तिला हुकूम देत होतीस. तुझं लग्न झालं की असं व्हायला नको की तुलाच अशी सासू मिळेल जी रात्रंदिवस तुझा पाठलाग करत राहील. माझ्या सुनेबरोबर वागताना विचार कर की उद्या तुझ्या सासरच्या घरी असाच प्रकार घडला तर तेव्हा तुला कसं वाटेल. त्यामुळे सुनबाई बरोबर काही चुकीचे करण्यापूर्वी तू 10 वेळा विचार कर. आईचा फटकार ऐकून निहारिकाचा चेहरा पडला होता, तर दुसरीकडे स्वयंपाकघराच्या दारात उभ्या असलेल्या मधूच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तिच्या सासूने तिला समजून घेतले होते, म्हणून ती धावत आली आणि तिने तिच्या सासूला मिठी मारली आणि ती रडायला लागली आणि म्हणाली, आई, मला असं एकटीला सोडून कुठेही जाऊ नका. त्यावर कावेरीताई म्हणाल्या, अगं सुनबाई, आजकाल सुनांना असे वाटते की सासूने कुठेतरी जायला हवं, तेव्हा कुठे सुनेला मोकळेपणानं जगायला थोडं स्वातंत्र्य मिळतं. पण तू तर मला कुठेही जायला मनाई करत आहेस. मधू भरल्या कंठाने म्हणाली, आई, ज्या घरात सासू तुमच्यासारखी प्रेमळ असते त्या घरात सासूने तिला एकटं सोडून दुसरे कुठेतरी जावं असं सुनेला कधीच वाटणार नाही. आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. असं म्हणत तिने पुन्हा एकदा कावेरीताईंना घट्ट मिठी मारली. कावेरीताई हसल्या आणि म्हणाल्या, निहारिका, मला सांग, भविष्यात तुला माझ्यासारखी सासू हवी की तुझ्यासारखी कठोर वागणूक, कायदा सांगणारी सासू हवी? निहारिकाला तिची चूक समजली होती, म्हणून तर तिने तिचे कान धरले आणि म्हणाली, सॉरी आई, सॉरी वहिनी, माझ्याकडून चूक झाली. एक स्त्री असूनही मी दुसऱ्या स्त्रीचे दुःख समजू शकले नाही. सत्य हे आहे की मी माझ्या कामाच्या अहंकारामध्ये येऊन उद्धटपणे वहिनीवर रुबाब दाखवण्याचा प्रयत्न करत होती. पण सत्य हे आहे की हीच वहिनी आपल्या कुटुंबाच्या सुखाचा पाया आहे. तेव्हा नितीन म्हणाला,
आता तुम्हा लोकांना काळजी करण्याची गरज नाही, कारण मी कामवाली बाई बोलवली आहे. मी तिला संपूर्ण काम समजावून सांगेन. तुम्ही फक्त हे बघा की ती काम व्यवस्थित करते की नाही. आता ठीक आहे ना? नितीनचे बोलणे ऐकून घरातील तिन्ही बायका हसल्या. मधू आता खूपच आनंदित झाली होती, कारण तिला इतके प्रेमळ कुटुंब मिळाले होते, जे तिच्या समस्या समजून घेतात, तिच्या मनाचा आरामाचा सुद्धा विचार करतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल, आणि तुम्हाला ही कथा आवडल्यामुळे तुम्ही नक्कीच या कथेला लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.